बारामतीतल्या पवार विरुद्ध पवार या संघर्षामध्ये आता गुंडांची एंट्री झाली आहे। आमदार रोहित पवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांवर गंभीर आरोप केलाय। अजित पवारांना प्रचारात गुंडांची मदत घ्यावी लागत असल्याचा आरोप रोहित पवारांनी केला। त्यामुळे अमोल मिटकरी यांनीही मैदानात उतरून जशास तसं उत्तर दिलं। बारामती लोकसभा मतदारसंघातल्या लढतीकडे देशाचं लक्ष लागलंय आणि देशाचं लक्ष लागलेल्या राजकीय लढाईत गुंडही उतरल्याचा आरोप आमदार रोहित पवारांनी केलाय। बारामती लोकसभा मतदारसंघातल्या निवडणुकीच्या मतदानासाठीचा प्रचार रविवारी संपला। बारामतीत मंगळवारी मतदान होणार आहे। गेल्या महिनाभर सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार या दोन उमेदवारांचा प्रचार सुरू होता। सुप्रिया सुळेंकरता शरद पवारांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली, तर सुनेत्रा पवारांकरता खुद्द अजित पवारांनी प्रचाराची सूत्र हाती घेतली होती। महायुती आणि महाविकास आघाडीचे नेते कार्यकर्ते मतदारसंघात प्रचार करत होते, पण कार्यकर्तेच नव्हे तर गुंडही प्रचार करत होते असा गंभीर आरोप आमदार रोहित पवारांनी केलाय। आमदार रोहित पवार यांचा रोख अजित पवारांवर असल्यामुळे या प्रकरणाचं गांभीर्य वाढलंय। गुंडच जर अजितदादांचा प्रचार तिथे करत असतील म्हणजे एक संदेश कुठेतरी देण्याचा प्रयत्न केला जातोय की येत्या काळामध्ये सामान्य लोकांचं सरकार हे कधीच भाजपच्या खाली येणार नाही, आलं तर गुंडांचंच येईल। गुंडांचं साम्राज्य हे खूप मोठ्या प्रमाणात वाढेल। त्यामुळे लोकांना विनंती करतो की तुम्ही मतदान करत असताना हा विचार करावा। सामान्य नागरिकांना फोन करून गुंड प्रचार करत असल्याचा गंभीर आरोप रोहित पवारांनी केलाय। उपमुख्यमंत्री अजित पवारांवर थेट आरोप झाल्यामुळे त्यांच्या पक्षाकडून जशास तसं उत्तर देणं अपेक्षित होतं आणि झालंही तसंच। आमदार अमोल मिटकरी यांनी ट्विट करून हिशेब चुकता केला। ज्या व्यक्तीनं 2019 मध्ये प्रचार केला होता त्याचेच फोटो सोशल मीडियावर टाकून रोहित पवार बदनामी करत असल्याचा आरोप अमोल मिटकरींनी केला। आज रोहित पवार बारामती लोकसभेच्या बाबतीमध्ये त्याच गायवाळांचा उल्लेख करून बारामतीमध्ये ते आता अजितदादांचा प्रचार करतायत किंवा सुनेत्रा वहिनींचा प्रचार करतायत, याचं त्यांना दुःख जास्त आहे। गुंड आहेत किंवा नाहीत हा नंतर कोर्ट ठरवेल, पोलीस ठरवतील, ते त्यांचं काम करतील, परंतु ही दुटप्पी भूमिका मात्र योग्य नाही। रोहित पवार हा स्वतः एक गुंड आहे। कर्जत जामखेडवरून कोणत्या गुंडांना घेऊन हा इथे आला ते सांगू का, अशा शब्दात अमोल मिटकरींनी त्यांचा संताप व्यक्त केला। एकंदरीतच पवार कुटुंबाभोवती केंद्रित झालेली बारामती लोकसभा मतदारसंघातली निवडणूक गुंडांकडून प्रचार करण्यात आल्याच्या मुद्द्यामुळे चांगलीच वादळी ठरली आहे। आता बारामतीतले मतदार कुणाच्या बोलण्यावर विश्वास ठेवतात हे 4 जूनला निकालानंतर स्पष्ट होणार आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।